पत्रकारांवर वारंवार हल्ले होत आहेत, ते कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे असा यशवंत देशमुखांनी देखील या अधिवेशनात बघा, पत्रकारांवर हल्ले होत असेल तर अतिशय ती चुकीची गोष्ट आहे. पण पत्रकारांबरोबर महिलांवर हल्ले होत आहेत, अत्याचार होत आहेत, डॉक्टरांवर होत आहेत. हे सगळं का होतं आहे? कारण कुठंतरी पोलीस प्रशासनावर एक ताण आहे. पोलीस प्रशासन जे आहे ते VIP मुवमेंटमध्ये जास्त लक्ष देऊन आहे, कोणावरती दबाव आणण्यासाठी लक्ष देऊन आहे. पूर्वीसुद्धा पोलीस प्रशासन कमी असताना तेव्हा मात्र पत्रकारांवर एवढं काय होत नव्हतं जेवढं आत्ता वाढत चाललेलं आहे. पत्रकारिता करत असताना काही पत्रकार निर्भीड न घाबरता तिथं लिहित असतात. कुठेतरी एखादा वाळू माफिया असेल त्याच्या विरोधात त्या ठिकाणी लिहित असतात, पण दुर्दैव असं त्याचा मृत्यू तिथं होतो, पत्रकारांना मारलं जातं. आणि अशा गोष्टी जर होत असेल तर पूर्णपणे हे सरकार जबाबदार आहे. एक कायदा हा सगळ्यांसाठी समान असला तरी जसं डॉक्टरांसाठी एक वेगळा कायदा आणला गेला, वकिलांसाठी सुद्धा आणला गेला पाहिजे. आणि असे प्रोफेशनल जे असतात, ज्याच्यात पत्रकारसुद्धा येतात, त्यांच्यासाठी सुद्धा वेगळा स्ट्रिक्ट कायदा जर आपल्याला आणता आला तर अजून निर्भीडपणे पत्रकारिता करतील. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाविषयी बीडमधून मोर्चाला सुरुवात झाली आणि मुंबईकडेही आरक्षणाच्या मुद्द्यावरून कूच करू असं मुस्लिम बांधव म्हणतात. विषय एवढाच आहे, कोणालाही आज आरक्षण द्यायचं असेल नाहीतर ते जर कोर्टात टिकवायचं असेल तर त्याला आपल्याला 50% पुढं तिथं जावंच लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारकडे जाऊन हा प्रश्न सुटणार नाही. पार्लमेंटमध्ये आणून आपल्याला घटना दुरुस्ती या बाबतीतली त्या ठिकाणी करावी लागेल. ती जर केली तर मग जे काही पीडित घटक आहेत त्यांना आपल्याला आरक्षण देता येईल. जर आपण पार्लमेंटमध्येच नाही गेलो, केंद्रात नाही गेलो, इथंच लढत राहिलो, त्याचं फक्त राजकारण होणार आहे. आपल्या हातात काही त्याच्यातून मिळणार नाही. एक शेवटचा प्रश्न, परभणीमधील पडेगाव गाव आहे, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आणि अहिल्यादेवींचा पुतळा हे 2 पुतळे बसवण्यात आले होते, त्यांना परवानगी नव्हती. मात्र एक पुतळा जे आहे शिवाजी महाराजांचा तो ओपन आहे आणि एक जो आहे तो कापडानं झाकलेला आहे, त्यावरून देखील वाद होतो असं पाहायला नाही. असं केलं नाही पाहिजे. दोन्ही मोठे महामानव आहेत, त्यांनी समाजासाठी लोकांसाठी खूप मोठं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. पोलीस प्रशासनाने लगेचच्या लगेच ताबडतोब कलेक्टरांशी बोलून दोन्ही पुतळ्याला त्या ठिकाणी परवानगी द्यायला काय हरकत आहे. ती जर दिली तर मला असं वाटतं की तिथं छत्रपती शिवाजी महाराज ज्या विचाराने कार्य करत होते, रयतेचं राज्य म्हणजे सर्वसामान्य लोकांचं, सर्व समाजाचं, सर्व जाती धर्मांचं राज्य, तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर काम करत होत्या. त्यांच्या राज्यामध्ये कुठलाही भेदभाव त्या ठिकाणी केला जात नव्हता, न जातीय न धार्मिक. मग या 2 महामानवांचे विचार जर आपल्याला जपायचे असतील तर तिथं योग्य नियोजन करून पोलीस प्रशासन आणि कलेक्टर साहेब यांनी लवकरात लवकर परमिशन देऊन एक चांगल्या कार्यक्रमात दिमाखात त्या पुतळ्याचं लोकार्पण त्या ठिकाणी झालं पाहिजे.